नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर येत्या आपल्या 6 जुलैला आषाढी एकादशी म्हणजे आपली देवशयनी एकादशी येत आहे 2025। तर आपल्याला त्या दिवशी खूप छान सेवा करायची आहे आणि छान आपल्याला व्रत पण करायचं आहे। त्या दिवशी आपले सगळेजण आपण व्रत करतो म्हणजे आपला उपवास असतो। तर आपल्याला बघा त्या दिवशी एक ग्रंथ वाचायचा आहे, तर तो ग्रंथ आहे संक्षिप्त श्रीमद भागवत। तर हे ग्रंथ आपल्याला खूप छान आहे। हा ग्रंथ खरंच खूप म्हणजे हा पवित्र ग्रंथ मानला जातो। बघा श्रीमद हे दिंडोरी प्रणीत भागवत कथा आहे। म्हणजे हे जी पुस्तक आहे तर ती श्री स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये परमपूज्य गुरु माऊलीच्या मार्गदर्शनाखाली तयार केली आहे। तर बघा संक्षिप्त भागवत वाचण्याचे भक्ताला भगवंताच्या कृपेचा नक्कीच लाभ मिळतो। त्यापासून काय होतं बघा, पितृदोष दूर होतो, आयुष्याची सुख समृद्धीचा वर्षाव होतो। तर यामुळे आपण हे संक्षिप्त श्रीमद भागवत पुस्तक जे आहे तर ते मराठीत आहे। तर तुम्हाला हे पुस्तक नसेल तर तुम्ही ऑनलाईन अमेझॉनवर मागवू शकता किंवा ऑफलाईन आपल्याला स्वामीच्या मठामध्येही तुम्हाला हे पुस्तक मिळेल। आपल्याला खूप छोटा ग्रंथ आहे पण खरंच खूप पवित्र ग्रंथ मानला जातो। त्यामुळे हे त्या दिवशी आपल्याला ग्रंथ आहे तर ते आपल्याला वाचायचं आहे, पठण करायचं आहे, श्रवणही करायचं आहे। हे संक्षिप्त आपल्याला जसे श्रीमद भागवत आहे तर ते खरंच आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळीही वाचलं तरी चालतं, पण आपण त्या दिवशी नक्कीच हे वाचा। कारण बघा 1.25 ते 1.5 तासात हे तुम्हाला ग्रंथ वाचून होईल। कारण याच्यामध्ये श्रीकृष्णाच्या लीला, भक्तिमार्गाचे मार्गदर्शन, पितृदोषाचे निवारण, संसाराचे सुख शांतीचा मार्ग सांगितला आहे। त्यामुळे हे ग्रंथ संक्षिप्त रूप आहे, त्यामुळे तुम्हाला सहजपणे 1 दिवसीय पारायण होऊन जाईल। तर तुम्ही खरंच नक्कीच करा। त्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे का, तर हो, जर तुम्ही काही मागणार असाल तर ते संकल्पयुक्त तुम्ही करू शकता। तर त्याच्यामध्ये बघा पारायण करताना पहिल्या अध्यायापासून सुरुवात करावी आणि प्रत्येक अध्याय सावकाश वाचावा, शांत एकाग्र चित्ताने वाचावं। हे पूर्ण पुस्तक वाचल्यास आपल्याला एका बैठकीत वाचायचं आहे। बघा हे मला ग्रंथ वाचताना आपण मध्येच उठायचं नाही आहे किंवा कुणाशीही बोलायचं नाही। तर आपण एका बैठकीत नक्कीच प्रयत्न करायचा आहे। तर तुम्ही शांत सकाळी तुम्ही करायचं असेल तर करा किंवा तुम्ही संध्याकाळीही तुम्ही करू शकता। कारण ते वाचताना आपल्याला एक चित्ताने मनन चिंतन करून आपल्याला वाचायचं आहे। बघा संक्षिप्त श्रीमद भागवत पारायण हे पितृपक्ष, अधिक मास, एकादशी, चातुर्मास, जन्माष्टमी, गुरुपौर्णिमा, नवरात्र किंवा दीपावली या खास प्रसंगी वाचन केल्यामुळे फल अधिक मिळते। बघा आता हे चातुर्मास सुरुवात होतो तेव्हापासून तर आपण म्हणजे आषाढी एकादशी म्हणजे आपण विष्णूची पूजा केली जाते। तर त्या दिवशी हे संक्षिप्त पारायण केलं ना तर खरंच आपले जी काही भोग आहे तर ते कमी होतात। आपण आपले बघा पूर्वी जन्माचे काही प्रारब्ध असतात तर आपल्याला ह्या जन्मामध्ये फेडायचे असतात। बरेच जण लोक म्हणतात की मी एवढी सेवा करते तर मला काहीच फळ मिळत नाही। तर त्याचं हे कारण असतं, कारण पूर्वीचे काहीतरी भोग येऊन ह्या जन्माला आलेले असतात। त्यामुळे ते कमी करण्यासाठी ही आपण 1 दिवसीय पारायण त्या दिवशी खरंच नक्कीच वाचन करायचं आहे। त्यामुळे आपल्याला बघा पितृपक्षात अधिक मासात पण हे वाचलं जातं। तर हे बघा त्या दिवशी हे वाचन करताना आपल्याला नियम पाळायचा आहे। त्या दिवशी मांसाहार करायचा नाही, अजिबात करायचा नाही आहे। ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे। 1 दिवस आपण ब्रह्मचार्य करायचं नाही एकादशी दिवशी। बघा त्या दिवशी सगळ्यात मोठी एकादशी म्हटली जाते, जसं की आपली आषाढी आणि कार्तिकी एकादशी असते त्याप्रमाणे त्या दिवशी ब्रह्मचार्य पाळायचं आहे। सकाळ संध्याकाळ जी काही वेळ आहे ना तर ठराविक एक वेळ निवडायची आहे आणि त्यावेळेसच आपल्याला हे पठण करायचं आहे। बघा हे वाचन करताना शुद्धता राखली पाहिजे। वाचन करताना देवासमोर दिवा लावा आणि एका पवित्र वातावरणात आणि शांत वातावरणात बसून हे संक्षिप्त श्रीमद भागवत जी काही ग्रंथ आहे तर ते नक्कीच पठण करायचं आहे। तर बघा जर तुम्हाला मासिक धर्म आला तर ते थांबून नंतर सेवा सुरू करावी, कारण आता इथून पुढे तर आपला चातुर्मास चालू होणार आहे। तर त्यामुळे आपण हे सेवा त्या दिवशी तुम्हाला नाही जमली, जर तो मासिक पाळीमध्ये तुम्हाला जर त्या दिवशी आला महिलांना तर ते स्किप करून आपण नंतरही करू शकतो, असं काहीच नाही आहे। तर तुम्ही हे ग्रंथ नंतर पण वाचू शकता। खरंच खूप प्रभावी सेवा आहे आणि हे नक्कीच करून बघा।
आणि वाचून बघा. संक्षिप्त श्रीमद भागवत वाचनाचे अनेक आध्यात्मिक आणि मानसिक फायदे आहेत बघा. त्यामुळे काय होतं की बघा, आपल्याला मन शांतीसाठी श्री स्वामी समर्थाच्या संप्रदायाने हे विशेष ग्रंथांचे महत्त्व सांगितलेले आहेत. ह्यामुळे काय होतं की पितृदोष निवारण होतं, आध्यात्मिक शांती मिळते, भागवताचा अनुभव मिळतो बघा. आपल्याला काही प्रभावी उपाय मानला जातं, जसं की घरात वंशाची वृद्धी न होणे, विवाह कार्यात अडचण येते, पती पत्नीमध्ये मतभेद होतो, घरात सातत्याने आजारपण येतं, व्यवसायात नुकसान, यासारखे अनेक तुम्हाला प्रॉब्लेम म्हणजे अडथळे येतात. तर ह्यामुळे काय होतं तर वाचन केल्यामुळे तुमचं सगळं निवारण होतं. कारण श्रीमद भागवता म्हणजे खरंच खूप पवित्र ग्रंथ मानला जातं. त्याच्यामुळे आपली ग्रंथ वाचन केल्याने हे मानसिक शांती प्राप्त होते. भागवत स्मरणात घातल्याने मन शुद्ध चिंतनाने वेळ काढतो आपण, मानसिक तणावही कमी होतो. श्रीमद भागवत म्हणजे काय तर भगवंतांच्या तत्वाचे वर्णन. त्यामुळे ग्रंथाचे वाचन आणि श्रवण केल्याने भगवंतांचे स्वरूप आणि आदर्श आणि भक्तीचे महत्त्व आणि आकलन होते. म्हणून बघा, मनोभावे हे ग्रंथाचे वाचन केल्यास तुमचे अनेक संकटापासून तुमचं निवारण नक्कीच होतं. या कलियुगामध्ये बघा, ग्रंथाचे पारायण करणे खरंच सोपा उपाय आहे बघा. आपण नेहमी बघा काही प्रॉब्लेम असतात क्रिएट होतात, नेहमी आपल्या अडचणी येतात. तर अशामुळे काय होतं तर आपण हे ग्रंथाचं वाचन नक्कीच पारायण करायचं असतं. संक्षिप्त श्रीमद भागवतामध्ये बरेच गोष्टी श्रीकृष्णाने सांगितलेल्या आहेत बघा. श्रीकृष्णाने अर्जुनालाही प्रत्येक गोष्ट सांगितलेली आहे समजावून. तसंच आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे या संक्षिप्त श्रीमद भागवत कथामध्ये मिळतं बघा. आपण जेव्हा भागवत कथा ऐकतो त्यामुळे आपण बघा बरेच प्रश्नांचे निवारण सांगत असतो. प्रत्येक श्रीकृष्णांचे लीला आपण ऐकत असतो. तर त्यामध्ये आपल्याला संक्षिप्त श्रीमद भागवतामध्ये आपल्याला अनेक प्रश्नांचे हे उत्तर मिळते बघा. यामुळे काय तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा मिळते, सकारात्मक आणि पवित्र वाढते. या ग्रंथात श्रीकृष्णाच्या लीला, भक्तांचे कथाचे वर्णन प्रभावी आत्मिक उन्नतीचा प्रेरणा देतात आणि घरात चांगले वातावरणही निर्माण होतो बघा. आपले संक्षिप्त स्वरूपाचे असल्याने वाचन करणे देखील या ग्रंथाचे वाचन हे एकादशीला किंवा पितृपक्षात श्रद्धेने पितृदोष निवारण करता येते. त्यामुळे हे ग्रंथ एकादशी दिवशी वाचल्याने खरंच तुमची सेवा अनेक पटीने प्रभावी होईल आणि हे सेवा केल्याने तुम्हाला नक्कीच त्याचं पुण्यफळही मिळेल. त्यामुळे काय होतं बघा, परीक्षित कथा आहे तर श्रीकृष्णाच्या विविध प्रसंग वाचतात, आत्मा आणि ब्रह्मांडाचा ज्ञानात्मक अर्थ मिळतो आणि हे वाचन जीवनाच्या तात्विक प्रश्नांचे उत्तर शोधण्यासही मिळते बघा. आत्मिक प्रगतीसाठीही प्रेरित आहे. त्याच्यामुळे बघा आपल्या बरेच अडचणी असतात, प्रत्येक प्रश्नाचं उत्तरही आपल्याला मिळत नाही आहे. तर आपण शांत मनाने चित्ताने जर हे ग्रंथ वाचलं ना तर बघा तुमच्या मनामध्ये सकारात्मकता ऊर्जा येते आणि यामुळे या ग्रंथामुळे मनोभावे वाचन केल्याने बघा अंतःकरण तर शुद्ध होतोच, मोक्षप्राप्तीपासून साधन होते आणि आपल्या भगवंतांचा आशीर्वाद लाभतो. अनेक भक्तांनी ह्या ग्रंथाचं पारायण करून आपले प्रश्न सोडवले आहेत. तर बघा पितृदोषातून मुक्ती मिळवली आहे. त्यामुळे सेवा अनुभवाने सिद्ध आणि आध्यात्मिक कल्याणासाठी ही महत्त्वाचा ग्रंथ आहे आणि खरंच खूप पवित्र ग्रंथ मानला जातो संक्षिप्त श्रीमद भागवत. तर हे नक्कीच तुम्ही एकादशी दिवशी वाचन करा, मनन करा, चिंतन करा. खरंच त्या दिवशी जेवढी जास्तीत जास्त मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्येही सांगितले जास्तीत जास्त सेवा नक्कीच करा. या आषाढी एकादशीला तुम्ही नक्कीच संक्षिप्त श्रीमद भागवताचं एक दिवसीय पारायण नक्कीच करा. तुमच्या अनेक प्रश्नांचे उत्तर मिळून जाईल आणि नक्कीच तुम्हाला त्याचं पुण्यफळ मिळेल. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. जर अशा छानशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि जर तुम्ही हा ग्रंथ जर ज्याने कोणी वाचला आहे तर त्यांचे अनुभव हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. चला, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.